घर खर्चासाठी पोटच्या 2 मुलांची परस्पर विक्री केल्याचा प्रकार उघडकीला आलेला आहे. यापैकी एका मुलाची विक्री माधवनगर येथे तर दुसऱ्या मुलाची विक्री कर्नाटक येथे केल्याची प्राथमिक चौकशीमध्ये माहिती स्पष्ट झालेली आहे. तर तिसरी मुलगी विक्रीचा प्रयत्न सुरू असतानाच हा प्रकार उघडकीला आला. या सर्व प्रकरणातील गंभीर बाब म्हणजे या विक्रीत महापालिकेच्या प्रसूती विभागातील महिला शिपाई सुरेखा चंद्रकांत लोंढे राहणार कोल्हापूर चाळ मिरज या महिलेचा यामध्ये समावेश आहे. याबाबत पोलिसांच्याकडून मिळालेली अधिक माहिती अशी की मिरजमधील सुभाषनगर परिसरात ही महिला कौटुंबिक समस्यांनी त्रस्त अशी होती. तिच्या लहानपणी तिचे आईवडिलांचे निधन झाले. अनाथ झाल्यानंतर ती कचरा वेचण्याचे काम करीत होती. रोहत नामक तरुणाबरोबर तिचा प्रेमविवाह झाला. यामधून त्यांना 2 मुले आणि 1 मुलगी असा त्यांचा परिवार होता. रोहित व्यसनी असल्याने तिला वारंवार शिवीगाळ करून मारहाण करायचा. मुलांचे संगोपन तिला करणे अवघड झालेले होते. त्यातून तिने मुलांना विकण्याचा निर्णय घेतला. तिची प्रसूती मिरजेतील महापालिका दवाखान्यामध्ये झाली. तिथे दवाखान्यातील कर्मचारी सुरेखा या संपर्कात आल्या. त्यानंतर सुरेखा आणि लोंढे यांनी 2024मध्ये 3 अपत्यापैकी एका मुलाला कर्नाटकमध्ये दत्तक देऊन विकले. त्यासाठीची दत्तक प्रक्रिया ही बेकायदेशीर होती. त्या बदल्यात दोघांनी मुलीच्या आईला 20,000 रुपये दिले. त्यानंतर दुसऱ्या मुलालाही संशयिताने माधवनगर येथील सचिन गोसावी यांना विकले. त्यांच्याकडूनही त्यांनी 20,000 रुपये घेतले. तिसऱ्या मुलीचा सांभाळ करण्यासाठी संबंधित महिला काही दिवसापूर्वी बालकल्याण समितीकडे गेली होती. आधीच्या अनुभवातून इथेही आपल्याला पैसे मिळतील अशी तिला आशा वाटली. तिने पैसे मागितले. बालकल्याण समितीच्या सदस्यांनी तिची चौकशी केली असता तिच्या बोलण्यामधून संशयास्पद गोष्टी त्यांच्या निदर्शनास आल्या. बालकल्याण समिती अध्यक्ष सदस्य निवेदिता ढाकणे, डॉक्टर कालिदास पाटील, आयेशा दानवाडे, दीपाली खैरमोडे यांनी याबाबत सखोल चौकशी करून याबाबतचे निर्देश चाइल्ड लाईन संस्थेला दिले. चौकशीअंती संपूर्ण प्रकरणाचा उलगडा झाल्यानंतर बालकल्याण समितीने या संबंधित सर्व संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार बाल संरक्षण अधिकारी श्रीमंती वाघमारे यांनी मिरज शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलीस निरीक्षक किरण चौगुले याबाबत अधिक तपास करीत आहेत. मी किरण चौगुले, पोलीस निरीक्षक, मिरज शहर पोलीस स्टेशन. आमच्याकडे दिनांक 17/2/2026 रोजी बाल कल्याण समिती यांच्याकडून रोहिणी महादेव वाघमारे, ज्या जिल्हा बाल संरक्षण अधिकारी आहेत, त्यांनी आमच्याकडे एक तक्रार दिली की एक महिला त्यांच्याकडे आलेली आहे, मनीषा जाधव, जी भगिनी निवेदिता इथून आलेली आहे आणि तिच्याकडून माहिती अशी त्यांना प्राप्त झालेली आहे की तिनं तिची पहिली 2 मुलं परस्पर 20,000 रुपयामध्ये विकलेली आहेत. अशा माहितीवरून आम्ही चौकशी केली. चौकशी केल्यानंतर सदर मुलं ही त्यांनी माधवनगर या ठिकाणी संजय गोसावी यांना एक मुलगा दिल्याचे, दत्तक म्हणून दिल्याचे व दशरथ तुकाराम लोंढे, रेल्वे कोल्हापूर चाळ मिरज या ठिकाणी दिले असल्याची माहिती दिली. त्यावरून सदरची प्रोसिजर ह्यांनी कोणतीही कायदेशीर प्रोसिजर पूर्ण न करतात परस्पर ही मुलं त्यांना दिली होती, विकली होती असं माहिती प्राप्त झाल्यानंतर ज्यांच्या मध्यस्थी म्हणजे जे 2 लोक आहेत, सुरेखा लोंढे, ज्या महानगरपालिकेत अटेंडंट म्हणून काम करतात, सांगली महानगरपालिकेत आरोग्य विभागात. तर त्यानंतर उमाजी रमेश लोंढे, जो इथं मिरजमध्ये आहे, तो शासकीय दूध डेअरीजवळ राहतो, यांच्या मध्यस्थीनं त्यांनी ते परस्पर 20,000 रुपये विकली आहेत अशी माहिती प्राप्त झाल्यानंतर त्याच्यावर गुन्हा नोंद करून त्यांना सदर गुन्ह्यात आरोपी बनवण्यात आलेला आहे. तर दोन्ही मुलं ही पाठक बालकल्याण समितीच्या बालन्याय समितीच्या ह्याच्यानुसार पाठक अनाथालय मिरज या ठिकाणी ती दोन्ही मुलं जमा केलेली आहेत. कारवाई पुढे सुरू आहे.